केंद्रावर तुटून पडतात. संजय आणि राम गर्दी बघून काळजीत पडतात. अरे बाप रे, किती गर्दी आहे भाऊ इथं. अरे बाया, फुकटाचा एक रुपया सोडत नाही राजा. ए बैताळवानाच्या, तुझ्या बाप देऊन राहिला का आम्हाला पगार? तुम्हाला म्हटलं नाही हो मावशी. मावशी दिसून राहिली का मी? गल्लीतले पोरं मला दीदी म्हणते. काय म्हणते? माफ करा दीदी, आम्हाला वाटलंच तर या बैताळाच्या कानाखाली ठेवून द्या. फक्त अपमान नका करू आमचा. गावातले मानपान आहे आम्हाला. तोंडावून तर बिनलादी दिसून राहिले तुम्ही. मी कोणा लोकांच्या मागं लागली म्हणा. मायापाशी थोडी वेळ आहे या पागलांच्या मागं लागाले. ओय नरे, झालं का रे फॉर्म भरून? किती वाळकोडची उभी हाय म्हटलं मी इथं. अहो ताई, तुमच्या आधार कार्डावरचे व टीसी वरचे वेगवेगळे नाव आहे. नाव वेगवेगळं हाय म्हणून काय झालं? मी बाई तर एकच आहे. माया नवऱ्याला थोडी दोन बायका हाय. अहो ताई, सरकारचे नियम लय कळलं काय. मग मायाच फॉर्म कुठे थंड हाय? तुम्ही दुसऱ्याकडून तुमचा फॉर्म भरून तुम्ही तुमचे नाव दुरुस्त करून आणा बरं आधी. माया बापाचं माया नवऱ्याचं नाव मोठं रोशन केलं आणि तू म्हणतो बदलू ना. लय झाली गड्या तोही. अहो ताई, तुमच्या आधार कार्डावरचे नाव गुणवंती तुकाराम भांडखोर आणि टीसी वरचे नाव यशवंती सकाराम चिटखोर. मी बाई भांडखोर आहे म्हणजे माया आडनाव भांडखोर आहे. अहो ताई, मला माहित आहे ना राजा, तुमचं अण्णा भांडखोर आहे म्हणून. तुम्हाला पण माहित आहे तुमचं अण्णा भांडखोर आहे म्हणून. पण या कॅम्प्युटरले नाही माहित ना तुमचं अण्णा भांडखोर आहे म्हणून. याले तर सगळे कागदपत्र पाहिजे. मग सांग ना त्या कॅम्प्युटरले की माया आडनाव भांडखोर आहे म्हणून. का नुसतं मुस्कार दाबत बसता दिवसभर? अहो ताई, जाऊ दे बाप्पा ताई, मला नाही भरता येत तुमचा फॉर्म. दुसऱ्याकडे जाऊन भरून घ्या तुमचा फॉर्म. मग का बोट मोडतच बसला का इथं? फुकटचा टाइमपास केला का मायावाला? मी दुसऱ्यापासून भरून घेतो. तू एकटाच आहे का इथं? त्यासारखे 56 पाहिली मी. फेकतोय डबक. बाप रे बाप, एवढ्यात तर 2-3 फॉर्म भरले झाले असते. बसली भांडत. अहो तुमचं काय ताई? बाबा, मला मृत्यू प्रमाणपत्र काढायचंच आहे. अहो मावशी, मृत्यू प्रमाणपत्र तर मेल्यावर मिळते ना. मग आता मी का मरू का? कशासाठी पाहिजे मृत्यू प्रमाणपत्र? लाडकी बहीण योजनेसाठी. अहो मावशी, मृत्यू प्रमाणपत्र नाही, त्याला उपप्रमाणपत्र लागते. काहून तकलीफ देता रे गरीबाईले? कधी म्हणतात मृत्यू प्रमाणपत्र आणता, कधी म्हणतात जन्म प्रमाणपत्र आण, तर कधी म्हणतात उत्पन्न प्रमाणपत्र आण. एखाद्या दिवशी म्हणतात घरावरचे पत्र आणा काढून, ते आणतो काढून एकदाचे. घ्या म्हणा मग सरकारले एकदाचे. करा म्हणा आमच्या गरीबाईले मोकळं. हो मावशी, तुम्ही आम्हाला कशाला सांगता? सरकारकडे जाऊन सांगा ना. कुठं आहे सरकार? दिसत नाही. दिसले का कधी? आणा बरं, माया पुढे दाखवतो मग त्या सरकारला कोणते पत्र पाहिजे तर. तुम्ही दुसऱ्याकडून घ्या भरून तुमचा फॉर्म. काहून? नेट नाही चालत आहे. मग त्या नेटले चहा पाच, पाणी पाच, एखादी भाकर जुगाल, पण त्या नेटले चालायला लाव. अहो मावशी, बंद पडला ना ते कॅम्प्युटर, बिघडला ना. मग इथं काय ठेवून कॅम्प्युटर भंगारात विकून टाक. तुम्ही दुसऱ्याकडून घ्या भरून तुमचा फॉर्म. हो हो, जातो दुसरी. फुकटच्या त्या दुकानाच्या पुढे उभी राहिली. हो बाया, हो चला, हो याचं नेट नाही चालत. हो चला चला. बाप रे बाप, देवा, एवढ्यात तर 2-3 फॉर्म भरले झाले असते. देवा, आज तर 101 गिऱ्हाईक येत आहे. पण बोनी होते का माहित राजा. अहो भाऊ, तुमचं काय? लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे. समजत नाही का तुम्हाला? म्हणजे योजना खाली महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी नाही. अरे बाबा, माया नाही, मा बायकोचा फॉर्म भरायचा आहे ना. असं का? द्या तुमचे कागदपत्र. दे ना. हा, हे घ्या. तुमच्या बायकोले 2-2 नवरे होते का? अरे बाबा, मा बायकोला एकच नवरा आहे. दिसत नाही का तुले? मग या आधार कार्डावर तर संजय लसन खुटे आणि तुमच्या बायकोच्या आधार कार्डावर रुक्मिणी आताराम फुटके. अरे बाबा, ते तिच्या बापाचं नाव आहे ना. असं का? बरं, द्या तुमचे द्या तुमचे. तुमच्या बायकोचा उत्पन्नाचा स्रोत काय? खिशातून पैसे चोरणं. तुमची बायको काय काम करते? मायाची भांडण. तुमची बायको पैसे कमावण्यासाठी काय काम करते? अरे बाबा, पैशासाठीच तर भांडण करते. तुमची बायको शाळा किती शिकली? तुम्हाला काय करायला लागते ते बायकोला शिक्षणाचं? तिच्याकडे ट्युशन नावाचे आहे का? हो, दुष्काळी रो सरकारला तर ते लागतेच. किती शाळा शिकल्या आहेत? तशीच ते 10वी पास आहे, पण तिला अक्कल खा जोगती पण नाही. अकलीची सरकारला काही देत नाही. फक्त किती शाळा शिकली तेच पाहिजे. तुमच्या बायकोचे वय किती? 35. आणि तुमचे? 25. का हो, तुमची बायको तुमच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी अशी काय? 10 वर्षांनी मोठी आहे म्हणून तर शहाणी आहे.
आणि तुम्हाला काय करायला लागते 10 वर्षांनी मोठे सो का 50 वर्षांनी मोठे सो चुपचाप फॉर्म भरा ना तुम्ही द्या तुमचे पान काढलं कागदपत्र हा हे घ्या जाऊ लवकर घर जाता आम्हाला घरी काय काम आहे बे रिकाम चोट्टा सारखंच तर फिरते गावात फिरते ना हो आमचं काम नसताना बी आमचं काम गुटलेलं नसताना तर सांगितलं असतं याले अबे जाऊ दे ना यार कुठं मांग लागते याच्या अरे यार नेट नाही चालत आहे अबे झांबल्या तवाच्या महत्वाच्या गोष्टी हकलून राहिल्या न आता उद्या चाल रे भाऊ घरी याच्या माग फुकट लागलं माग त्या गणेश भाऊच्या हॉटेलवरला आलू मध्ये संपला राजा हो राजा या झांबल्यानं दिवसभरात एकाचा फॉर्म नसून भरला संध्याकाळ करून टाकली लेकांना फॉर्म भरणेही नाही झाला आणि माया आलू बोंडाही गेला तेलही गेलं तुपही गेलं हाती दुपारनं राहिलं संध्या घरी गेल्या तुले आता बायको टिपारते राजा ना तुले टिपारते का नाही हो राजा काही खरं रे बुवा आता माई बायको नक्की टिपारते बुवा आता मले चल भाऊ घरी हो चाल ए भाऊ द्या रे आमचे कागदपत्र ओके चल रे भाऊ घरी हो चाल मंडळींना माय बीन या लडक्या बहिणीने या बायकांना मला कटावून टाकलं राजा टाळा वाजवा एकदा जोरदार.